तब्बल 9 वर्षानंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि पुणेकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली। जवळपास 119 भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले, तर त्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले। मात्र असं असलं तरी पुण्यातील नितीन गावडे या नवनिर्वाचित नगरसेवकाची चर्चा होताना दिसते, कारण ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे एकमेव उमेदवार आहेत। आपल्यासोबत स्वतः नितीन गावडे, आपण त्यांच्याशी बोलूयात। नितीनराव, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये। काय सांगाल, पुणे महानगरपालिकेमध्ये इतर सर्व नगरसेवक असताना चर्चा तुमची सर्वाधिक होते? नाही, याचा मला आनंद पण आहे आणि दुःख पण आहे। कारण खरं तर मी निवडून आलो याचा मला आनंद आहे, पण मला आशा होती की आमच्या अजून काही अजून काही उमेदवार निवडून येतील, ते झालेले नाहीये। परंतु या 119 नगरसेवकांसमोर तुमचा निभाव लागणार आहे, काय वाटते? कशा प्रकारे तुमचं महापालिकेत काम असणार आहे? सभागृहात जेव्हा पहिल्यांदा जाल तेव्हा कुठले प्रश्न आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मांडायचे आहेत, किंवा कुठल्या समस्या आहेत ज्या अनेक वर्ष तुमच्या प्रभागात सुटल्या नाहीत, तुम्ही त्या जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? तर मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे भीती आहे हा शब्दच आम्हाला माहिती नाही। दुसरी गोष्ट सांगायची आली तर मला सभागृहात कोण आहेत त्यांच्या बरोबर मला लढायचं नाही। मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे, त्याचबरोबर मला माझ्या पुणे शहरासाठी काहीतरी करायचं, त्यासाठी मी सभागृहात जाणार आहे। परंतु तुम्ही म्हणताय की बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, माझा पहिला प्रश्न तोच, 119 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांच्यासमोर निभाव लागेल असं वाटतं तुम्हाला? 100% निभाव लागणार आहे। माझ्या प्रभागात ज्या वेळेस मी आता निवडणूक लढवत होतो त्यावेळेसही काही जणांना वाटत होतं की समोर एवढे बलाढ्य पक्ष आहेत, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी किंवा बाकी जे पक्ष होते, त्याचबरोबर त्यांचे अनुभव, त्यांची सत्ता, त्यांच्याकडे असणारा पैसा, यामध्ये तुम्ही टिकताल का? पण तरी ते मी करून दाखवलंय। आता हेच तुम्हाला सभागृहात पण बघायला भेटेल। निवडणूक लढवताना नेमकी कुठली कुठली आव्हानं होती? याच्या आधी तुम्ही कुठल्या निवडणुकीला सामोरे गेलात का? कुठे निवडणूक लढवलात का? आणि असं असताना आम्ही पाहिलं तुमच्या प्रभागात अनेक मातब्बर उमेदवार होते, असं असताना देखील तुमच्या प्रभागाच्या नागरिकांनी अवघ्या नवख्या असलेल्या नितीन गावडे यांच्यावर विश्वास टाकला। हा विश्वास नितीन गावडे कसा सार्थ ठरवणार? मी पहिल्यांदाच निवडणूक लढवतो आणि माझ्या मतदारांनी मला पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना जिंकून दिले। याचं कारण म्हणजे गेले 8 वर्ष माझ्या लोकांशी जो संपर्क आहे, त्यांनी पाहिलंय की कुठली सत्ता नसताना हा माणूस आपल्यासाठी काम करतो। फक्त मी कोणता प्रश्न बघत नव्हतो, तर सोडवत होतो, आणि हे त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे मला त्यांनी सांगितलं होतं की दादा, ज्या वेळेस निवडणूक लागेल आमच्या सगळ्यांचं मतदान तुम्हाला असणार आहे। परंतु कसं झाली, जेव्हा तुम्ही निवडणूक लढवत होता तेव्हा नेमकी तुमच्यासमोर आव्हानं कुठली होती? आम्ही तर ऐकलं की तुमच्या मतदारसंघात मताला जवळपास 5,000 रुपये असा भाव होता, तुमच्याकडनं असं काही देण्यात आलं का? किती दिले तुम्ही? अहो सर, आमच्याकडे द्यायला काय पाहिजे तर ना। सगळ्यात महत्वाचं, आम्हाला यंत्रणा उभी करता करता नाकीने वाढवत। त्यामुळे पैसे वाटणं आणि पैसे देणं हे आमच्या कधी डोक्यात नव्हतं, आणि आम्हाला पुढे जाऊन पैसा कमवायचा नाही राजकारणात, त्यामुळे पैसे द्यायचे आणि पैसा कमवायचा हे माझ्या कधी डोक्यात नव्हतं। मला लोकांसाठी काम करायचं होतं, आणि गेले 8 वर्ष मी लोकांना पटवून देत होतो की तुम्ही आता जर पैसा घेतला, जे गेले 8 वर्ष भोगायला लागले ते पुढे 5 वर्ष आपल्याला भोगायला लागले। त्यामुळे लोकांनी जरी पैसे लोकांच्या घरी आले ना, माझ्याकडे काही रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं ना सर, तर तुम्हाला म्हणजे वाटेल की लोकांनी त्यांना डायरेक्ट सांगितलंय पैसा नाही, आम्हाला नितीन दादा पाहिजे। अच्छा, परंतु काय होता का तुमच्या मतदारसंघात पैसे वाटले? किती भाव होता साधारण मताला? तर भाव मी सांगितलं तर तुम्हाला पटणारही नाही, एवढे पैसे वाटले गेलेत माझ्या प्रभागामध्ये। पण कुठल्या अडचणी कुठल्या आहेत प्रभागात? नितीन गावडे इथून पुढे पुणे महानगरपालिकेत जाऊन कशा प्रकारे लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत? कुठल्या प्रश्नांना तुमचं प्राधान्य असणार आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सुरुवातीपासून सुरुवात करावं लागणार। मूलभूत प्रश्न, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज लाईन, रस्ते, ट्रॉफिक, ह्या साध्या साध्या गोष्टींसाठी मला आता पहिलं काम करावं लागणार आहे। कारण आजही माझ्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत। जे पाणी येतं ते अशुद्ध पाणी येतं, रस्त्यांची दुरावस्था आहे, ड्रेनेज लाईन नाही। म्हणजे किमान मला रोज 10 ते 20 जणांचे फोन येतात ड्रेनेज लाईन साठी, रस्त्यांचे तर दुरावस्था झाले। मला एक समजत नाहीये की एवढा मोठा फंड असताना आपण जर रस्ते बनवू शकत नसेल, लोकांना पाणी देऊ शकत नाही, तर बाकी विकास कामांबद्दल काय बोलणार आहे? ओके, तर आपण पाहू शकता हे होते नितीन गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील एकमेव नगरसेवक। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।